नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा विशेष शोध 0 ओव्हरच्या वीकेंड स्पेशल भागात आपलं स्वागत. मंडळी, विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठीचा अंतिम दिवस जसजसा जवळ येतोय तसतसं उमेदवारांचं राजकीय पक्षांचंही टेन्शन वाढताना दिसतंय. मंडळी, पावसाळ्यात कसा ऊन आणि सावलीचा खेळ सुरू असतो ना, तसाच काहीसा खेळ आज महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आज एका दिवसात एकाच आघाडीच्या किमान 4 ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. सुरुवातीला महाविकास आघाडीच्या घडामोडी सांगतो. प्रत्येक पक्ष 85 जागा लढणार असा पहिला फॉर्म्युला मान्य केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्ली गाठली. त्याआधी महाराष्ट्रात मवियाची संयुक्त बैठकही झाली होती आणि त्याच चर्चेतील तपशील घेऊन महाराष्ट्र काँग्रेसचे नेते हे पक्षांच्या केंद्रीय निवडणूक समितीसमोर हजर झाले. आता त्यात त्यांनी काय काय केलं आणि त्याआधीच काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं मवियाचा नवा फॉर्म्युलाही जाहीर केला. तो फॉर्म्युला आम्ही आपल्याला सांगणार आहोत. पण त्याआधी आजच्या भागात आपण आणखी काय काय पाहणार आहोत तेही सांगतो. दिल्लीत काँग्रेसची बैठक सुरू असतानाच महाराष्ट्रात ठाकरेंचे खासदार संजय राऊत हेही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. मवियात काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात मोठा संघर्ष असल्यानं स्वतः शरद पवार हे मध्यस्थाच्या भूमिकेत असतात. अगदी 4 दिवसांपूर्वीही त्यांच्याच मध्यस्थीनं एक संघर्ष मिटला होता. पण काही जागांवरून आजही मवियात तिढा कायम आहे. त्यामुळेच की काय, काही मतदारसंघात चांगली पॅटर्न होण्याचीही शक्यता निर्माण होऊ शकते. आणि तसं झालं नाही तर बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. असं असलं तरी काँग्रेस नेत्यांना मात्र चांगली पॅटर्न असो की मैत्रीपूर्ण लढती असं काहीही होणार नाही असा विश्वास वाटतोय. मैत्रीपूर्ण लढत आम्ही कुठेही करणार नाही. महाविकास आघाडी ही महायुतीच्या विरोधात लढणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीतला एवढंच आपल्याला सांगेल की महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष हे एकत्रितपणे येणारी विधानसभेची निवडणूक लढवत आहे आणि आम्ही त्याला सामोरे जात आहेत. आणि म्हणून कुणी चुकीचं पाऊल उचलू नये. महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडीचं सरकार आज जिंकवणं आणि महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार हे निवडून आणणं हे सर्व महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. एवढं मोठी निवडणूक आहे, संपूर्ण राज्याची निवडणूक आहे, 288 जागांची निवडणूक आहे. काही ना काही प्रश्न येत असतात, आम्ही ते सोडवत असतो आणि ते सोडवले जातील. मित्र पक्षांना किती जागा दिल्या? आम्ही आता साधारण 18 जागा आम्ही मित्र पक्षांकरता ठेवलेल्या आहेत. बाकीच्या 15 तो आता 90 झालेला आहे. 90. लगभग सभी सीटों पर हमारा चर्चा पूरी हो चुकी है. हमने कहा हमने कुछ उम्मीदवारों का चयन किया है, उसकी घोषणा की है. आज शायद हम जो हमारे अलायंस है, छोटी छोटी पार्टी है, उनके साथ भी आज हमारी चर्चा पूरी हो जाएगी. फिर जो सीटें बचेगी वो वापस हमारी 3 पार्टी में उसमें चर्चा होकर सोमवार तक पूरा निर्णय, पूरी यादी, पूरी लिस्ट आ जाएगी. क्योंकि बाकी 2 दिन बचे हैं मंगलवार तक. उससे पहले हमको नॉमिनेशन फाइल करना पड़ेगा. मंडळी, काँग्रेस नेत्यांना जरी विश्वास असला तरी काही जागांवर तिढा आहे हे मात्र त्यांनी उघडपणे नाकारलेलं नाही. त्यामुळेच एक प्रश्न पडतो आणि तो म्हणजे सांगली पॅटर्नचा. आणि त्यावरच होता आजचा आपला 0 ओव्हर मधला पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आजचा पहिला प्रश्न, महाविकास आघाडीत काही जागांवर सांगली पॅटर्नची शक्यता. तसं झालं तर मवियाला फटका बसेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी, नेमक्या कोणकोणत्या मतदारसंघांवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत संघर्ष आहे त्या जागा पाहण्यासाठी जाऊयात आपण मीडिया सेंटरला. मवियात कोणकोणत्या जागांवरचा वाद कायम? वांद्रे पूर्व, परांडा, वर्सोवा, रामटेक, श्रीगोंदा, सांगोला. महाविकास आघाडीच्या बहुतांश जागांचं वाटप झालं असलं तरी काँग्रेस आणि ठाकरे गटातले मतभेद काही संपायचं नाव घेत नाहीयेत.
मुंबई आणि विदर्भातील काही जागांचा तिढा प्रलंबित असताना ठाकरे गटानं एबी फॉर्मही वाटले आणि तेच काँग्रेसला अजिबात रुचलेलं नाही. ही बाब प्रत्यक्ष बोलून किंवा फोनवरून न कळवता काँग्रेसनं ठाकरे गटाला पत्रच धाडलंय. 12 ते 15 जागांवर तिढा कायम होता तरीही तुम्ही परस्पर एबी फॉर्म कसे वाटले असा सवाल या पत्रातून करण्यात आलाय. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची आज दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत बैठक झाली. त्यातही यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. मंडळी, आपल्याला आठवत असेल, लोकसभेचं जागा वाटप सुरू असताना देखील ठाकरे गटानं सांगलीचा उमेदवार परस्पर जाहीर करून टाकला होता आणि तेव्हाही काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्यातूनच पुढे विशाल पाटलांचं बंड झालं आणि ते निवडूनही आले. यातून धडा घेऊन विधानसभेला पुनरावृत्ती होणार नाही असं वाटलं होतं, पण यावेळीही ठाकरे गटानं एबी फॉर्मचं वाटप परस्पर सुरू केलं आणि त्यावरून काँग्रेस नेते विश्वजित कदमानी सगळ्यांचेच कान टोचलेत. मुळात एक तंत्र महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांनी पाळलं पाहिजे की जर जे महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरेल, ज्याच्यावर शिक्कामोर्तब होईल, अशाच उमेदवारांना एबी फॉर्म हा तिन्ही पक्षांनी वाटप करायला पाहिजे. आणि मला वाटतं हे तंत्र हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. त्याच्या बाबतीत आमच्या राज्यातले नेतेही फार ठाम आहेत, महाविकास आघाडीचे असो किंवा काँग्रेस पक्षाचे. आणि म्हणून मला वाटतं ह्या भावना कार्यकर्त्यांच्या असतात, त्या जोपासल्या पाहिजे. मंडळी, महायुतीमध्ये किमान 18 जणांनी बंडखोरी केल्याबद्दल आपण कालच चर्चा केली होती आणि ही बंडखोरी कमी म्हणून की काय, भाजपमध्ये आता वेगळाच तिढा निर्माण झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील या नाट्याच्या केंद्रस्थानी आहेत भाजपचे संयमी आणि सदा हसतमुख असलेले नेते सुधीर मुनगंटीवार. त्याचं झालंय असं की चंद्रपूर मतदारसंघाचे विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपचं तिकीट द्यायला मुनगंटीवार यांनी कडाडून विरोध केलाय. त्यांचा विरोध इतका टोकाचा आहे की पक्षश्रेष्ठींना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी ते आज तडक दिल्लीला गेले. तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज जोरगेवारांविरोधात निदर्शनही केली आणि नागपुरात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पक्षानं ब्रिजभूषण पाझारे यांना उमेदवारी दिली पाहिजे असं आवाहन त्यांनी फडणवीसांना केलं. खरं तर मुनगंटीवार हे नेहमीच पक्षाची भूमिका मनापासून बजावणारे आणि वादात न सापडणारे भाजपचे ज्येष्ठ नेते. 2014 ते 2019 या काळात ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. जोरगेवार हे मुनगंटीवार यांचं बोट धरूनच राजकारणात आले, पण जोरगेवारांच्या राजकीय कोलांटुड्यांमुळे आणि एकंदर बेभरवशाच्या वृत्तीमुळे दोघांमध्ये 10 वर्षांपूर्वी मतभेद झाले. चंद्रपूर जिल्हा हा मुनगंटीवारांचा बालेकिल्ला मानला जातो. ते स्वतः बल्लारपूरमधून आमदार असले तरी संपूर्ण जिल्ह्यावर त्यांची मजबूत पकड आहे. एरवी ते तिकीट वाटप, पक्षाची धोरणं, सरकारचे निर्णय या सगळ्याबद्दल कधीच जाहीररित्या मतभेद व्यक्त करत नाहीत, पण यावेळी मात्र त्यांनी तसं न करता जोरगेवारांना पक्षात घेण्याला अगदी उघडपणे आणि तीव्र विरोध केलाय. तसं पक्षामध्ये एखाद्या मतदारसंघात आपण कमजोर आहोत, संघटन कमजोर आहोत, त्या ठिकाणी तुम्ही आयात केलं तर तिथं पक्षविस्तारासाठी ते योग्य आहे. पण जिथं पक्ष संघटन मजबूत आहे, एखाद्या समयी आपण कदाचित पराभूत झालो असू, म्हणून आपण बाहेरून घेणं, याला कार्यकर्त्यांना असं वाटतं की आम्ही 5 वर्ष आमच्याकडून राबवून घेतलं जातं, आमच्याकडून सतरंज्या उचलून घेतल्या जातात आणि मग आमच्या नशिबामध्ये मात्र पुन्हा एकदा फक्त भाषणातून त्यांना टॉनिक दिलं जातं. मग हा भाव हा दूरगामी पक्षाच्या संघटनेवर प्रतिकूल परिणाम करणारा ठरू शकतो. आणि आता वादग्रस्त ठरलेल्या या किशोर जोरगेवार यांची नेमकी पार्श्वभूमी काय, त्यांना उमेदवारी दिल्यानं मुनगंटीवार इतके का नाराज झाले हे जाणून घेऊयात ग्राफिक्समधून. मीडिया सेंटर. चंद्रपुरात वॉरेस जोरगेवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात खरं तर भाजपमधूनच झाली. सुधीर मुनगंटीवार हे जोरगेवार यांचे राजकीय गुरु मानले जातात. 2014 मध्ये चंद्रपूरमधून तिकीट मिळालं नाही म्हणून ते अपक्ष लढले होते. 2014 मध्ये ते पराभूत झाले, पण 51,000 मतं घेतली होती जोरगेवारांनी. 2019 मध्ये पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून लढले आणि त्यावेळी मात्र त्यांनी विजय मिळवला. यंदा ते आधी शरद पवारांच्या पक्षातून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न करत होते. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा मात्र त्याला तीव्र विरोध होता. धानोरकर, पटोले, वडेट्टीवार यांनी शरद पवारांची त्यासाठी भेट घेतली.
या भेटीनंतर पवारांकडून जोरगेवार यांचं नाव वेटिंगवर ठेवण्यात आलं. मात्र जोरगेवारांनी भाजपमधून प्रयत्न सुरू केले. 2च दिवसांपूर्वी जोरगेवार भाजपच्या दिल्लीतील काही नेत्यांना भेटल्याची चर्चा आहे. आणि मुनगंटीवारांनी केलेली टीका ऐकल्यावर जोरगेवार यांनी देखील आपल्या राजकीय गुरूला टोमणा हाणलाय. मुनगंटीवार आधी माझं कौतुक करायचे, आता मला अप्रामाणिक म्हणतात, यावरून परिपक्वपणाचा अभाव दिसतो, या शब्दात जोरगेवार यांनी पलटवार केलाय. की मुनगंटीवारांचा विरोध आणि त्यांचं मी आता एक बाईट पाहिला. त्यांनी सांगितले की 4-5 पक्ष फिरून आलेले आहे आणि त्यांनी हे सांगितलं की प्रामाणिक कार्यकर्त्यांची भावना. ते माझ्याच मंचावर येऊन जेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता त्यांनी सांगितलं होतं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई, हे नेहमी आपल्या भाषणामध्ये म्हणतात. आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की जोरगेवारांनी मला मदत केली आहे, मी राज्याचा अर्थमंत्री होतो, त्यांचं हे सव्याज मी परत करेल. एका वेळेस एक बोलायचं आणि दुसऱ्या वेळेस दुसरं बोलायचं, हे काही राजकारणातल्या मोठ्या परिपक्व नेत्याचं कधीच हे भूषण नसते. जी स्थिती असते त्याचं आपण हे करायचं. केवळ आपलं आसन डोलायमान होत आहे, कार्यकर्त्यांचा रेटा त्यांच्यावर एवढा आहे म्हणून ते हे सगळं चालू आहे असं मला वाटते. मला त्याचं काही हे नाही आहे. त्यांचा पक्ष आणि ते. आणि आता बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दक्षिण पश्चिम नागपूर या पारंपरिक मतदारसंघातून आज विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नागपूरच्या संविधान चौकातून नागपूर तहसील कार्यालयात मिरवणुकीने जाऊन फडणवीसांनी अर्ज दाखल करण्याआधी शक्ती प्रदर्शनही केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला, त्यावेळी फडणवीसांनी शंखनाद हा शब्द आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला होता. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना फडणवीसांच्या प्रचार रथावर तोच म्हणजे शंखनाद हा शब्द लिहिण्यात आला होता. भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, असंही एक घोषवाक्य प्रचार रथासह तयार करण्यात आलं होतं. फडणवीसांच्या या मिरवणुकीच्या निमित्तानं नागपूरकरांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला. देवेंद्र फडणवीसांनी वयाच्या 22व्या वर्षी नागपूरमधून एक नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनण्याचा मानही मिळवला. फडणवीसांनी यंदाच विधानसभेतल्या आपल्या कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण केली आणि या 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पहिल्या 2 विधानसभा निवडणुका या पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकल्या होत्या. त्यानंतर दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते सलग 3 वेळा विधानसभेवर निवडून आले आणि गेल्या 10 वर्षांमधल्या राजकीय कर्तबगारीनं तर त्यांना राज्याचे नेते म्हणून सिद्ध केलंय. मंडळी, देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं आज सकाळपासूनच त्यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी झाली होती. फडणवीसांना आशीर्वाद देण्यासाठी काही साधू संतही नागपूरच्या धरमपेठमधल्या त्रिकोणी पार्क परिसरातल्या त्यांच्या घरी पोहोचले होते. त्यात उत्तराखंडमधून आलेल्या काही नागा साधूंचाही समावेश होता. देवेंद्र फडणवीसांना घरातून बाहेर पडण्याआधी त्यांच्या आई सरिता, पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा यांनी ओवाळलं. त्यानंतर फडणवीस हे आपली पत्नी आणि मुलगी यांच्यासोबत भाजप नेते नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरच्या घरी पोहोचले. तिथं गडकरींच्या पत्नी कांचन आणि अमृता फडणवीस यांनी फडणवीस, गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे या तिघांचंही औक्षण केलं. त्यावेळी फडणवीसांनी नितीन गडकरींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वादही घेतला. आणि नागपूरमधून आता आपण मुंबईच्या दिशेने येऊया. आमदार नवाब मलिक यांच्यावरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठा वाद झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मलिकांना पक्षात घेऊ नका या आशयाचं एक जाहीर पत्र अजित पवारांना लिहिलं होतं. तेव्हापासूनच मलिक हा दोन्ही घटक पक्षांमधला मतभेदाचाच मुद्दा राहिलाय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही दादांना मलिकांना उमेदवारी द्यायची होती असं कळतंय. पण मलिक यांच्यावरच्या दाऊद कनेक्शनच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं त्यावर तीव्र आक्षेप घेतला आणि बहुधा त्यावर तोडगा म्हणूनच आता मलिकांच्या कन्या सना मलिक यांना अजितदादांनी पूर्व मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून तिकीट दिलंय. आज सकाळी त्या एबी फॉर्मही घेऊन गेला. सना यांच्यावर कुठलाही आरोप विरोधकांना करता येणार नाही असा तर्क अजितदादांनी मांडला असावा, पण भाजप त्यावर अजूनही पूर्णपणे समाधानी
आहे असं वाटत तर नाही. कारण याबद्दल जेव्हा आशिष शेलारांना विचारण्यात आलं तेव्हा यावर आमचे पक्षश्रेष्ठी उत्तर देतील असं मोघम उत्तर त्यांनी दिलं. सना मलिक यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आज एकूण 7 जणांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये भाजपच्या 2 पराभूत माजी खासदारांचा समावेश आहे. तसंच 2 नेत्यांच्या मुलांनाही सामावून घेण्यात आले. पाहूयात कोण आहेत त्या यादीतले उमेदवार. मीडिया सेंटरला राष्ट्रवादीची दुसरी यादी: संजय पाटील तासगाव कवठे महाकाळ, सना मलिक अणुशक्तीनगर, झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व, निशिकांत पाटील इस्लामपूर, प्रतापराव चिखलीकर लोहा कंधार, सुनील टिंगरे वडगाव शेरी आणि माऊली कटके शिरूर हवेली. म्हणजे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघात दुहेरी आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. राज ठाकरेंच्या मनसेनं संदीप देशपांडे यांना वरळीत आधीच उमेदवारी दिली होती आणि आता शिंदेंच्या शिवसेनेनं राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनाही वरळीच्या मोहिमेवर पाठवले. त्यामुळे वरळीत आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. एका जमान्यात राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी खासदार असलेले मिलिंद देवरा त्यांच्या मूळ पक्षात अस्वस्थ होते असं म्हणतात. काँग्रेस संपली असं कदाचित त्यांनाही वाटत असावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानं त्यांना नवी आशा दाखवली. त्यांनी जानेवारीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि राज्यसभेची खासदारकीही मिळवली. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीला काही त्यांचा लाभ झालाय असं वाटत नाही. कारण दक्षिण मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत निवडून आले. आता शिंदेनी मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्तीच्या वरळीत मिलिंद देवरांना केवळ आदित्य ठाकरेंविरोधात लढण्याचीच नाही तर आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व पुन्हा सिद्ध करण्याची संधी आणि जबाबदारी दिली आहे. त्यानिमित्तानं फक्त एकच आठवण मिलिंद देवरा यांचे वडील आणि दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा यांची. मुरली देवरा हे 1977 साली मुंबईच्या महापौरपदी निवडून आले होते. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना या 2 पक्षांमधले हितसंबंध ही केवळ उद्धव ठाकरेंच्या जमान्यातली गोष्ट नाहीये तर शिवसेनेच्या जन्मापासूनच दोन्ही पक्षांचं एकमेकांच्या सोयीनं राजकारण सुरू आहे असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार एका जागेवर उमेदवार देणार नाहीये तसं कळत आहे. समोरचा उमेदवार तगडा आहे म्हणून या जागेवर त्यांनी माघार वगैरे घेतलेली नाहीये. उलट त्यांचा पराभव करण्यासाठीच पवार उमेदवार देणार नसल्याचं कळतंय. पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार बापू भेगडे यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपचे मावळमधले बडे नेते बाळा भेगडे यांनीही बंडखोरी केली आणि बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सुनील शेळकेंच्या अडचणी वाढणार हे स्पष्ट आहे. नेमका याच गोष्टीचा राजकीय फायदा उचलण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचं कळतं. शेळकेंना जर भेगडे डॅमेज करणार असतील तर आपण तिसरा उमेदवार देऊन भेगडेंची मतं का कमी करावीत असा विचार पवारांनी केला असावा आणि म्हणूनच शरद पवार हे बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेळकेंना निवडून आणण्याचं मोठं आव्हान हे अजित पवारांसमोर निर्माण झालंय. मंडळी, मावळ नंतर पुणे जिल्ह्यातल्याच आणखी एका मतदारसंघाकडे आपण वळूयात. हडपसरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार महादेव बाबर चांगलेच नाराज झाले. त्यांची नाराजी इतकी टोकाची आहे की त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. आमच्या पक्षप्रमुखांना आमचं काहीच देणं घेणं नाही. हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले या शब्दात बाबर यांनी आपला संताप व्यक्त केला. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार नाही म्हणजे नाही, मी आजपासून शिवसेनेचं काम करणार नाही अशी भूमिका बाबर यांनी घेतली आहे. मंडळी, 0 ओव्हरच्या पहिल्या सत्राच्या शेवटाकडे वळण्याआधी वेळ झाली आहे सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न होता, महाविकास आघाडीत काही जागांवर सांगली पॅटर्नची शक्यता आणि तसं झालं तर मवियाला फटका बसेल असं वाटतं? होय आणि नाही असे 2 पर्याय होते आणि त्यावर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्या पाहतोय.
एक्सवर पवन भोसले म्हणतात खूप धिंगाणा आहे यावेळी. ज्यांची आपल्या मतदारसंघावर पकड आहे तेच जिंकणार आणि मताधिक्य जास्त नसणार यावेळी. एक्सवर मिलिंद पटेकर म्हणतायत होय निकालावर परिणाम दिसून येईल. यूट्यूबवर संतोष सरगार म्हणतायत सांगोला येथे परिणाम होणार. यूट्यूबवरच सचिन ढोले म्हणतायत मुख्यमंत्री पदासाठी आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांचे उमेदवार पाडले तरी नवल वाटायला नको. यूट्यूबवर धीरज मोकाशे म्हणतायत उद्धव ठाकरेजी जमिनीवर राहून निर्णय घ्या. फेसबुकवर प्रवीण चव्हाण म्हणतायत बसलाच पाहिजे, महाविकास आघाडीवाले सध्या अति आत्मविश्वासात आहेत. फेसबुकवर मोसी नाईक म्हणतायत फटका तर बसणार, समन्वय साधून निवडणूक लढवली जात नाहीये आणि आता जनता तेवढी खुळी राहिलेली नाही. महाविकास आघाडी म्हणजे सगळं मलाच पाहिजे असं कुठं होतंय का? मंडळी, या प्रतिक्रिया पाहिल्यावर आता वेळ झाली आहे आजच्या पहिल्या प्रश्नावर प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्यासाठी. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न काय होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाविकास आघाडीत काही जागांवर सांगली पॅटर्नची शक्यता, तसं झालं तर मवियाला फटका बसेल असं वाटतं का? यूट्यूबवर मतं आली 60 आणि मवियाला फटका बसेल असं 68% नागरिकांनी म्हटलंय होय आणि 32% नागरिक म्हणतायत नाही. एक्सवरचा पोल आपण पाहतोय. मवियाला फटका बसेल असं होय म्हणणारे प्रेक्षक आहेत 64% आणि नाही म्हणणारे प्रेक्षक आहेत 36%. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय होय म्हणतायत 73% प्रेक्षक, 27% प्रेक्षक म्हणतायत नाही. आणि फेसबुकवर होय म्हणतायत 44% प्रेक्षक आणि 56% प्रेक्षक म्हणतायत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.